पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकीत रौप्य पदक जिंकून भारताच्या नीरज चोप्राने इतिहास घडवला. मात्र त्याला सुवर्ण पदकानं हुलकावणी दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकलं होतं. मात्र यावेळी त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. नीरज चोप्राचा मित्र पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक रेकॉर्ड करत सुवर्ण पदक जिंकले. त्याने रेकॉर्ड ब्रेक 92.97 मीटर भाला फेकला, जो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोच्च आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरसह सुवर्ण पदक पटकावले होते. दरम्यान नीरजनं रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याची आई सरोज देवी यांनी पहिली प्रतिक्रिया आता समोर येत आहे. नीरजच्या रौप्य पदकावर त्याच्या आईने जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेनं सर्वांचं मन जिंकलं. नीरजचं रौप्य पदक हे आम्हाला सुवर्णप्रमाणे भासत आहे. तो घरी आल्यानंतर मी त्याच्या आवडीचे जेवण तयार करणार. ज्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालं तोही माझाच मुलगा असल्याची प्रतिक्रिया नीरजच्या आई सरोज देवी यांनी दिली आहे. नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकमध्ये 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य आणि एकूण 4थे पदक आहे. यासह नीरज हा सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी केवळ सुशील कुमारला सलग 2 ऑलिम्पिक 2008 आणि 2012 मध्ये पदक जिंकता आलं होतं. दरम्यान पाकिस्तानच्या अर्शद नदीमने यावेळी विक्रमी भालाफेक करत सुवर्ण पदक मिळवलं आहे. नदीमने 2 वेळा 90 मीटरच्या पुढे भालाफेक केली. यामुळे नदीमच्या नावावर नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. अर्शद नदीम टोकियो ऑलिम्पिकमध्ये 5व्या स्थानी होता, तर पॅरिस विक्रमी थ्रोसह सुवर्ण पदक विजेता झाला आहे.